नमस्कार. मी सौ अश्विनी महेश निवर्गी, लेखिका अश्विनी YouTube चॅनलच्या स्वयंप्रकाशी या भागामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या स्वयंप्रकाशी या उपक्रमामध्ये आपण विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना आमंत्रित करून त्यांच्या मुलाखती घेत असतो. आज आपण आरोग्य क्षेत्रातील व्यक्तिमत्वाची मुलाखत घेणार आहोत आणि ते आहेत डॉक्टर अनिल मोकाशी. ते बारामतीहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. डॉक्टर अनिल मोकाशी आपलं खूप खूप स्वागत. थँक यू. धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला त्यांचा परिचय करून देते. त्यांचा परिचय करून देत असताना मला तुम्हाला असं सांगायचंय, की हे जगावेगळे डॉक्टर आहेत. जगावेगळे डॉक्टर आहेत असं मी तुम्हाला का सांगते आहे, तर एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त किती काम करू शकते, किती कार्य करू शकते, असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर ही मुलाखत जरूर बघा. त्यांनी आतापर्यंत इतकं कार्य केलेलं आहे आणि ते थांबलेलं नाहीये, तर ते अजूनही चालूच आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून ते आपलं काम शांतपणे करतायत आणि इतकं अफाट कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यांचा परिचय आपल्याला त्यांच्या मुलाखतीमधून त्यांच्या कार्याची ओळख ही होणारच आहे. अशा व्यक्ती या समाजासाठी दीपस्तंभांसारखं कार्य करतात. अनेकांना ही मुलाखत प्रेरणादायी, मार्गदर्शक अशी ठरणार आहे. मी सुरुवातीला डॉक्टरांचा परिचय करून देते. हे आहेत डॉक्टर अनिल मोकाशी. ते बारामतीहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांचं शिक्षण आहे एम-बी-बी-एस, डी-सी-एच, एम-डी, एफ-सी-पी-एस आणि पी-एच-डी. म्हणजे ते वैद्यकीय क्षेत्रातले तर डॉक्टर आहेतच, पण त्याचबरोबर त्यांचं पी-एच-डी पण झालेलं आहे आणि बालविकास व वाढ या क्षेत्रामध्ये त्यांनी पी-एच-डी केलेलं आहे. त्यांच्या घरामध्ये 75 वर्षांची वैद्यकीय परंपरा आहे आणि आता त्यांची चौथी पिढी वैद्यकीय व्यवसायामध्ये उतरली आहे. लेखन, भाषण, वाचन, नाटक यामध्ये अगदी लहानपणापासून ते कायम पुढेच आहेत. त्यांनी नाट्य क्षेत्रामध्ये खूप काम केलेलं आहे. कॉलेज, विद्यापीठ, राज्य महोत्सव, नाट्य साधना अशा विविध स्पर्धांमध्ये त्यांनी भरपूर बक्षिसं मिळवली. इंग्लंड, अमेरिका, कॅनडा असा प्रवास केला. गणेशोत्सवामध्ये, खेडोपाडी, साखर कारखान्यामध्ये, इरिगेशन कॉलनीमध्ये सुद्धा नाटकं केली. नाटकं केली म्हणजे नाटकांचे प्रयोग केले. त्यानंतर त्यांनी भाषण ते देतात आणि यापूर्वी पण भरपूर दिलेली आहेत. मेडिकल असोसिएशन, महिला मंडळ, गणेशोत्सव, स्नेहसंमेलन, देशभर, जगभर हजारो भाषणं त्यांनी दिलेली आहेत. लेखन पूर्वीही केलेलं आहे, आताही चालू आहे. ते लेख लिहितात, विज्ञान कथा लिहितात, पुस्तकं, जर्नल्स, वर्तमानपत्र, मासिकं, विशेष पुरवण्या याच्यामध्ये त्यांनी असंख्य लेख लिहिलेले आहेत आणि त्याबद्दल त्यांना अगदी ढिगाणी पुरस्कार मिळालेले आहेत. ते तज्ञ सल्लागार आहेत. ही एक नवीन संकल्पना आहे, त्याबद्दल आपण त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेणारच आहोत. समाज प्रबोधन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. बालरोग तज्ञांना हे खूप मोठी समस्या प्रॅक्टिस करताना येते. कारण अंधश्रद्धा खूप आहे समाजामध्ये. त्यामुळे देवाचं बघणं, बाहेरचं बघणं, सकून बघणं, गंडे, दोरे या सगळ्यांना बालरोग तज्ञांना सामोरं जावं लागतं. त्यांनी जर्नल ऑफ रुरल पेडियाट्रिक्स हे सुरू केलं आणि ते अमर्याद यशस्वी झालं. भारतभर आणि जगभर त्यांना त्यामुळं ओळख मिळाली. बारामतीमध्ये पहिल्यांदाच त्यांनी लहान मुलाचा ई-सी-जी सुरू केला, ई-ई-जी सुरू केला, ऑडिओमेट्री, नवजात बालकांसाठी NICU, नवजात बाळाला कृत्रिम श्वास देणारं रेस्पिरेटरी मशीन बारामतीमध्ये संशोधन करून त्यांनी स्वतः निर्माण केलं आणि त्याचं त्यांना पेटंट सुद्धा मिळालं. रिमांड होम मध्ये ज्युएनाईल मॅजिस्ट्रेट म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अडॉप्शन संबंधी कायदा, इन्फंट मिल्क सबस्टिट्यूट कायदा याच्यामध्ये त्यांनी बदल सुचवले आणि शरद पवार यांनी हे बदल संसदेमध्ये मान्य करून घेतले. त्यामुळे घटना बनवण्यामध्ये सुद्धा त्यांचा हात आहे. सध्या ते मतिमंद मुले, मूकबधीर मुले, अपंग मुले यांच्यासाठी त्यांनी शाळा सुरू केलेली आहे. बाल कल्याण केंद्र ते चालवत आहेत. गेल्या 4 वर्षापासून ते चालू आहे. यापूर्वी त्यांनी फूड प्रोसेसिंग अँड डिहायड्रेशनचा कारखाना सुद्धा चालवला होता. अनेक क्षेत्रांमध्ये ते कार्यरत आहेत. रोटरी असेल, नाट्य साधना असेल, मराठी विज्ञान परिषद असेल, IMA, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, भारतीय बालरोग संघटना, अपंग क्षेत्र अशा सर्व क्षेत्रांमध्ये ते कार्यरत आहेत. अतिशय बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व आहे.
गेल्या 4 वर्षापासून ते आदर्श शालेय आरोग्य सेवा देत आहेत. मुलांना घडवत आहेत. भावनिक आणि आध्यात्मिक विकास करत आहेत. त्यांच्याकडे 50 पेक्षा जास्त कर्मचारी वृंद आहे. 50 मूकबधिर विद्यार्थी आहेत, 50 मतिमंद मुले आहेत, 300 नॉर्मल मुले आहेत आणि यांची शाळा ते चालवत आहेत. मला वाटतं हा परिचय मी अगदी थोडक्यात द्यायचा म्हणून केलेला आहे. आपण जर त्यांचा परिचय थोडासा सविस्तर बघितला तर ही पूर्ण मुलाखत नुसत्या परिचयामध्येच निघून जाईल. मी डॉक्टरांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आपण त्यांच्याशी अगदी दिलखुलास, मनमोकळ्या अशा गप्पा मारणार आहोत. आणि पहिला प्रश्न तुम्हाला विचारते, की तुमची 4थी पिढी आता वैद्यकीय व्यवसायामध्ये उतरलेली आहे. त्यामुळे तुम्ही लहानपणापासूनच असं ठरवलं होतं का, की मला पुढे जाऊन डॉक्टरच व्हायचं आहे? आणि तुमचं बालपण आणि हो. महाविद्यालयीन जीवन कसं होतं? अं, लहानपणापासूनच ठरलं होतं डॉक्टर व्हायचं. म्हणजे काही अच्छा. ऑप्शनचा प्रश्न निर्माणच झाला नाही कधी. अ, अ, शाळेमध्ये ओके होतो. हं. पहिल्या 5त असणारा, पण पहिला नंबर कधीच नाही येणारा. असे विद्यार्थी असतात. ते आणि ते कायमच राहिलं. माझ्या वर्गामध्ये इतके जिथे जाईल तिथे माझ्यापेक्षा बुवान लोक जास्त यायचे. त्याच्यामुळे पहिले 1-2 नंबर त्यांच्यासाठी राखीव असायचे आणि मग राहिलेले 3, 4, 5 मध्ये बाकीच्यांनी कॉम्पिटिशन करायचं. ते पहिले 1-2 नंबर मेडिकल मध्ये गेल्यानंतर पण तसंच झालं. अभय बंग आणि राणी बंग माझे क्लासमेट होते. ते पहिले 2 नंबर त्यांचे राखीव. त्याच्या पुढे कोण जाऊ शकतं बुद्धिमत्तेमध्ये. त्याच्यामुळे आपण आपलं 3 नंतरच्या पुढे राहायचं. त्याच्यामुळे पण मी अकॅडमिक प्रवृत्तीचा होतो. मला अभ्यास करायला फार आवडतं. हो, म्हणजे मला तुम्हाला सगळ्यात अभ्यास जास्त करायला काय आवडतं तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं? मला वाटतं अभ्यास करायला तुम्हाला खूप मला आवडतं. अभ्यास करायला आवडतं. म्हणजे मला संधी दिली तर दारं बंद करून मी 24 तास 48 तास नॉनस्टॉप अभ्यास करायचं, खायचं प्यायचं अभ्यास करायचं. हे मला सगळ्यात जास्त अभ्यास करायला आणि लहानपणापासूनच आवडतं. अं, साधारणपणे आहे रे म्हणून जे काय असतं म्हणजे यू हॅव एव्हरीथिंग. युअर पॅरेंट्स आर एज्युकेटेड, दे आर ॲडिक्वेटली मध्यमवर्गीय आणि जे काही बेस्ट 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 तुम्हाला पाहिजे ते कायम मिळालेलं असं आहेरे वर्गामधला मी होतो. पण आहेरे वर्गाने कसं जगावं हे पण आम्हाला त्यांनी शिकवलेलं होतं आई अच्छा. वडिलांनी. आहेरे वर्गाने वेगळं जगावं लागतं. म्हणजे हं. त्याचा चांगला उपयोग करून घ्यायचा आपलं आयुष्य आणि आपलं करिअर घडवण्यासाठी. म्हणजे मी एक उदाहरण सांगतो. मी डॉक्टर झाल्यानंतर माझ्या मित्राने एका विचारलं, "किती तुझी अपेक्षा आहे? पैसे किती तुला मिळायला पाहिजे?" तर हं, मी हं. मी जी काही अपेक्षा केली होती स्वतःच्या कमाईची, माझ्या पहिल्या महिन्यातच 5 पट कमाई झाली. अरे वाह! त्याच्यामुळे मला घरच्यांनी माझ्या आई-वडिलांनी पण सांगितलं, "पैसे कमवण्यासाठी डॉक्टरकी करू नको. डॉक्टरकी कमव, पैसे आपोआप येतील हं. आणि तुला कधी काही कमी पडणार नाही." मग तसंच झालं आणि कधीच काही अच्छा, कमी नाही पडलं. हां. पण अच्छा. आम्हाला पैसे कमवण्याच्या मागे नाही लागायचं हे ट्रेनिंग लहानपणापासून मिळालं. मला वाटतं तुम्ही फार मोठा मोलाचा सल्ला सध्याच्या नवीन प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांसाठी देताय, की पैशाच्या मागे लागू नका. प्रॅक्टिस प्रामाणिकपणे करा. पैसा तुमच्या मागे धावत येईल. येस. हां, आपोआप येईल ठीक आणि आहे. कुठे थांबायचं हे पण समजलं पाहिजे ना. की आम्ही आता हॉस्पिटल बंद केलं आमचं. माझी हो, बायको हो. स्त्रीरोग तज्ञ आहे. पण त्याची एक हो. घटना सांगतो मी. लागोपाठ 3 दिवस 3 रात्री तिच्याकडे रोज 10 डिलिव्हरी, 3 सीझर, माझ्याकडे सीरियस पेशंट. आम्हाला 3 दिवस झोपायलाच नाही मिळालं. दोघांनाही नवरा-बायकोंना. आणि हं. ऑलरेडी जवळ-जवळ 45-50 वर्ष आम्ही 45 वर्ष काम करतोय. त्याच्यामुळे हो. येणारा ओघ पेशंटचा थांबवता येत नाही. लोकांना म्हणता येत नाही, "तुम्ही आता आमच्याकडे येऊ नका" म्हणून. हो मग ना. आम्ही 2 दिवस जाऊन पुण्याला हॉटेल बुक करून 2 दिवस झोपलो आणि येताना निर्णय घेतला, आता आपण बास झालं, हॉस्पिटल बंद करून टाकू. गावामध्ये इतके डॉक्टर आहे. आपल्या अजून काही जगाचा अडत नाही.
आपण देऊ तेवढी हम्म. लोक सेवा घेणार. आणि म्हणून हो आम्ही ना, हो ना. ज्या दिवशी मी 65 कम्प्लीट झालो इयर्स, त्या दिवशी ठरवलं की आता आजपासून ऍडमिट करायचं बंद करायचं आणि ओपीडी चालू ठेवली आणि इंडोर बंद केलं. अच्छा. तुम्ही जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होतात, तेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना वैद्यकीय सेवा आपण करायची, वैद्यकीय शिक्षण तर तुम्ही घेतलंच, पण त्याच काळामध्ये तुम्ही नाटक सुद्धा करत होतात. त्याच काळात तुम्ही भाषणं पण देत होतात, तुम्ही वक्तृत्व, वादविवाद स्पर्धेतही भाग घेत होतात, निबंधही लिहित होतात. तुम्ही सगळंच करत होतात. तर मग वैद्यकीय म्हणजे डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर सुद्धा तुम्ही नाटक करत होतात. तर त्याच्याबद्दल मला सांगा. हा पार्ट फार इंटरेस्टिंग आहे. काय आहे की आपल्याला जे आवडतं ते करायचं, नाटकात काम करायला आवडायचं. पण हो. एक स्टेज ऑफ लाईफ अशी आली की नाटकवाल्यांचं दिनचर्या वेगळी असते हो. आणि इमर्जन्सी सर्व्हिस देणाऱ्या, जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांच्या लाईफची दिनचर्या वेगळी असते. हो, अगदी बरोबर आहे. तो जरा माझ्या मेडिकल प्रॅक्टिस वरती मला ओढाताण व्हायला लागली. मग हं. माझ्या लक्षात आलं की आपली प्रायोरिटी आहे सेव्हिंग लाईव्ह अँड गिव्हिंग हो, सर्व्हिस टू द कम्युनिटी. आणि अगदी बरोबर. नाटक करतोय ते आनंदासाठी करतोय, प्रॅक्टिस करण्यामध्ये आणि आयुष्य लोकांचे जीव वाचवण्यामध्ये सुद्धा आनंद आहेच की. हो ना, हो ना. आणि बरोबर आहे. म्हणजे मुलांच्या आयांना सक्षम करणे, मुलं वाढवायला, म्हणजे हेल्थ हो. एज्युकेशन ऑफ द मदर. हा काय म्हणजे मी नाटकाला गेलो तरी तिथे माझं प्रदर्शन घेऊन जायचो पोस्टरचं. आणि ज्या अच्छा. गावात जायचं तिथे पोस्टरचं, आरोग्य शिक्षणाचं पोस्टर प्रदर्शन लावायचं, नाटक करायचं, प्रदर्शनाचे पोस्टर गोळा करायचे, परत घेऊन यायचे. म्हणजे कुठे गेले तरी माझं आरोग्य शिक्षण देणे म्हणजे चाइल्ड केअर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर हं, टू द मासेस, हं. हे माझं प्रिन्सिपल राहिलेलं आहे. आणि हो, त्याच्या हो. अनुरूप मी माझं करिअर ठरवत गेलो. हो, ट्रान्सफर हो, ऑफ हो. चाइल्ड केअर टेक्नॉलॉजी टू मासेस. मग ते हं, शिक्षकांनाही शिकवायचं, आयांनाही शिकवायचं, आजांनाही शिकवायचं, मुलांनाही शिकवायचं. म्हणजे मी उदाहरण म्हणून सांगतो, मी न्यूट्रिशन हा विषय हं, हं, हं. बालवाडीच्या बालवाडीच्या मुलांना शिकवू शकतो, प्राथमिक मुलांना शिकवू शकतो, एमबीबीएस मुलांना शिकवू शकतो, डॉक्टरांना, बालरोग तज्ञांना न्यूट्रिशन शिकवू शकतो आणि हं, न्यूट्रिशनिस्टना हं. पण मी न्यूट्रिशन शिकवू शकतो. हं, हं. अरे वाह! पण हां, ते हां. ती मला कला जमलेली आहे, कोणाला काय कसं शिकवायचं. पण त्यासाठी तेवढा बेसिक आपलं नॉलेज बेस आणि प्रेझेंटेशन आपलं तसं करता यायला पाहिजे. हो, हो. अगदी बरोबर आहे. म्हणजे एखाद्या आईशी बोलताना मी वरण भात भाजी भाकरी यातून 4 बार हे आहारशास्त्राचे सार हं, हं. असं सांगितलं की त्यांना समजतं बरोबर. लोणी हो, हो. खाल्ल्याने श्रीकृष्ण होतो, दूध पिल्याने पेंद्या. मग हे हं. लोकांना इमॅजिनेशन होतं. हे न्यूट्रिशन शिकवण्याची पद्धत आहे एक. हं, 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 हं. हं. मुलाच्या तोंडाचे कुलूप आईच्या हाताच्या किल्लीने उघडत नाही, स्वतःच्या हाताच्या किल्लीने उघडते. अगदी बरोबर आहे. हं. मोठं झाल्यानंतर सुद्धा मुलांना भरवणाऱ्या आया असतात. आहेत, आहेत. आजही मग आहेत. मला सांगावं लागतं, की जी आई किंवा आजी मुलाला भरवेल तिला मी 100 इंजेक्शनचा कोर्स करीन किंवा हात प्लास्टरमध्ये घालीन. हो. त्याशिवाय मुलगा जेवायला नाही हो, लागणार. अगदी बरोबर आहे. अगदी 7वी-8वी मधल्या मुलाला सुद्धा भरवणारी आई आजही आपल्याला अनेक ठिकाणी दिसते. हां, ॲक्चुअली काय तर माहिती का? ईटिंग वेल इज नॉट अ क्वेश्चन ऑफ ॲपेटाईट. इट इज अ क्वेश्चन ऑफ हं, हॅबिट. चारिठाव हं, जीवने हा सवयीचा प्रश्न आहे. सवय लावली तर 9 महिन्याचं मूल स्वतःच्या हाताने बटाटा वडा खातं. नाही सवय लावली तर 5 वर्षाचं मूल आईच्या हाताने दूध भात खातं. आईच पाहिजे हो. आणि दूध भातच पाहिजे. इट्स अ क्वेश्चन ऑफ हॅबिट. तर ती सवय हं, लावण्यावरती, सवय लावण्याची जबाबदारी एकट्या आईची आहे जगामध्ये, दुसऱ्या कोणाची नाही. हं. हं. अगदी बरोबर आहे. अगदी हं. बरोबर आहे. प्रत्येक आईने ही मुलाखत अगदी काळजीपूर्वक बघितली पाहिजे. कारण हो. आज डॉक्टर इतक्या चांगल्या-चांगल्या आणि
महत्वाच्या गोष्टी सांगतायत आणि फक्त बालकांसाठी नाही तर बालकांच्या पालकांसाठी सुद्धा अगदी महत्वाच्या टिप्स देतायत. तर ही हो, मुलाखत अगदी लोक काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा. हां, लोक बोला ना. टॉनिक मागायला येतात. मी म्हणतो हो. वाढीची इंजेक्शन व टॉनिकच्या बाटल्या दिल्याने डॉक्टरचे वजन वाढते, मुलाचे नाही. मी अगदी माझ्या बरोबर. आयुष्यात टॉनिक खाऊन मोठं झालेलं मूल बघितलं नाही, पण सगळं जग मागतंय, सगळं जग देतंय. हो, व्यवहाराचा खरंय. भाग आहे तो, त्या बाळाचं काही हित नाही त्याच्यात. पण लोणी हो. खाल्ल्याने श्रीकृष्ण नव्हतो, बिन खिशाचा शर्ट नको, बिन खाऊचा खिसा नको. हं. हेच अगदी बरोबर. प्रिन्सिपल पाहिजे. हं. हं, हं. त्यानंतर तुम्ही जेव्हा डॉक्टर झालात, प्रॅक्टिस सुरू केली, त्यावेळेला तुम्ही तज्ञ सल्लागार होता. तज्ञ सल्लागार ही संकल्पना थोडी नवीन आहे. म्हणजे नाही, नाही. लोकांना हां, हं. आता नवीन नाहीये. म्हणजे मी ज्या वेळेला प्रॅक्टिस चालू केली, म्हणजे त्यावेळेस ती 75 ते नवीन 80च्या होती. हो, दशकामध्ये, हो. त्यावेळेला कन्सल्टंट असे कोणी नव्हतेच ना. एक तर अच्छा. जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर होते, फॅमिली डॉक्टर होते. आपण घेतोय डॉक्टर अनिल मोकाशी यांची मुलाखत आणि ते बारामतीहून आपल्याला जोडले गेलेले आहेत. माझा पुढचा प्रश्न मी त्यांना विचारते, की तज्ञ सल्लागार म्हणून तुम्ही कार्य केलंत. तुम्ही जेव्हा सुरू केली ही प्रॅक्टिस त्यावेळेला ही संकल्पना नवीन होती. आज जरी ही संकल्पना सगळ्यांना माहिती असली आणि डॉक्टरने इतकी म्हणजे दिलखुलास, इतकी मनमोकळी, इतकी छान मुलाखत या ठिकाणी चालू आहे. अगदी अनेकांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तर डॉक्टर देत आहेत आणि त्यामुळे ही मुलाखत रसिको हो शेवटपर्यंत जरूर बघा. मी विचारत होते समाज प्रबोधनाबद्दल. तर वैद्यकीय सेवा तर तुम्ही देतच होतात. आजही मी बघते, आजही बालरोग तज्ञांना समाजामध्ये त्या बाळाला आईच्या हातात देताना त्यांना इतक्या गोष्टी सांगाव्या लागतात, की याला साधूंकडे नेऊ नका, गंडेदोरे करू नका, सकून बघू नका, बाहेरचं बघू नका किंवा नाव ठेवायचं असेल बाळाचं तर ते अगदी छोटंसं नाजूक बाळ असतं, तर तुम्ही खूप जास्त गर्दी करून अ, हे करू नका. तर तुम्हाला अंधश्रद्धांना सामोरं खूप वेळा जावं लागलं असेल, तर त्याची एखादी आठवण सांगा? नाही, पूर्वी काय होतं, आमच्याकडे येणाऱ्या 90% आया अशिक्षित असायच्या. बरं. हां. आता अशिक्षित आई येतच नाही. हां. आता 100% आया शिक्षित असतात. हं. हा गेल्या 40-50 वर्षामधला फरक झालेला आहे ग्रामीण भागात सुद्धा. हं, हं. म्हणजे मुलींचं शिक्षण इतकं वाढलेलं आहे की अशिक्षित कोणी नसतंच. हं, हं, हं. पण त्याच्यामुळे जेव्हा शिक्षण नसायचं त्यावेळेला अंधश्रद्धांचा पगडा जास्त होता. पण हो, हो. इंजेक्शन वरती श्रद्धा सुद्धा अंधश्रद्धाच आहे. हो, हो. खरंय, खरंय. हो. आता तुम्हाला माझं एक स्टोरी होती. हां. मुरदुसाच्या आळ्यांची भानगड. बरं. हां. म्हणजे हातपाय काड्या पोटवाड्याला मुरदूस म्हणायचे. हो, हो. म्हणजे बाळ कृश झालेलं आहे, पोट ढिलं झालंय, मोठं झालंय. मग ते त्याला मुरदूस येऊन मग हं, हं, हं. आणि त्याच्या आळ्या टाकल्या की वळवळ फिरायच्या. ऍक्च्युअली तो बिलीफ होता. कस्टम इज व्हॉट यू डू अँड बिलीफ इज व्हॉट यू थिंक. तुमच्या मुलाला आजार कशामुळे झाला हे बिलीफचा प्रश्न आहे. हे खाल्ल्याने ते झालं, ते खाल्ल्याने ते झालं, आईने हे खाऊ नये, आजारी बाळाला हे देऊ नये, हे बिलीव्स आहे. हो, आणि हो. कष्ट म्हणजे तुम्ही काय करता. हं, हं. कस्टम आणि बिलीफ मधला हा फरक आहे. बिलीफ म्हणजे बरोबर. तुम्हाला काय वाटतं, काय विचार करता. आणि हं, कष्ट हं, म्हणजे हं. तुम्ही काय करता. म्हणजे पोटात दुखतं म्हणून अंगठा कर्कसूत बांधणे, पोटाला डाग देणे, हो. बाळ शोधून निघेपर्यंत त्याला भाजणे, हो, हो. शेकडी, शरीराच्या सर्व छिद्रातून तेल सोडायला बाळ म्हणजे काय मशीन आहे. इकडून ऑइलिंग करा, इकडून ऑइलिंग करा, इकडून ऑइलिंग करा. काही गरज नसते असले ऑइलिंग करायची. अहो, आज तर डॉक्टर घराघरात हे चालू आहे. बाळाला मसाज नाही, करायचा नाही. आहे, मालिश करायची आहे.
असं बरोबर मळ आहे. त्याला रगडून काढलं जातं तेल लावून लावून. हो. आणि फ्रॅक्चर, हातपाय मोडलेले, फ्रॅक्चर झालेली मुलं आमच्याकडे येतात, नवजात बाळ. बापरे. मालिशची एवढी आवश्यकता नसते. अंगाला तेल लावणं चांगली गोष्ट आहे. आणि हो ते मुरलं अंगावरती तर अजून चांगलं आहे. म्हणजे त्यांनी वजन पण वाढतं, स्किन मधनं हो ऍब्सॉर्ब होतं तेल आणि न्यूट्रिशन मिळतं. तेलाने एक प्रोटेक्टिव्ह लेअर येतो अंगावरती. म्हणजे हा लोणच्यावरती तेलाचा तवंग नसेल, त्या लोणच्याला बुरशी लागते. हो हो त्याच्यामुळे अंगाला तेल लावून जर अंगात मुरत ठेवलं तासाभराने आंघोळ घातली तर बाळाचा फायदा असतो. बर स्किन हा प्रोटेक्शन हा होते, होत नाही. म्हणजे तेल लावणं चांगली गोष्ट आहे. पण जोरात जोरात मालिश हा आणि मालिशवादी हे दोन डेंजर झोन आहेत. काही ती आवश्यकता नसते. हो हो पण ते लावणं म्हणजे एनकरेज युजफुल कस्टम्स, हो हो डिस्करेज हार्मफुल कस्टम्स. तर ती हार्मफुल कस्टम होती खरं. कारण मुडदुसाचं व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी, त्या मुलांना अन्नपाणी कमी पडतं. पातळ दूध दिलं, निम्म दूध निम्म पाणी, बाटलीने दूध दिलं, म्हणून ते बाळ कुपोषित झालं. आणि या कुपोषणाला मुडदूस म्हणतात. अंगावरती लव असते, केस असतात, मळ असतो, चोळून त्या केसाची वळी तयार होते, मळाची आणि केसाची. आणि ते पाण्यात टाकलं की ते सरफेस टेन्शनच्या नियमाप्रमाणे ती वळी सुटते आणि ती पळते. हम्म. आय मीन बायका, अशिक्षित बायका मुडदूस काढला म्हणून सांगतात. आता याचं प्रमाण खूप कमी झालंय. एकेकाळी गंभीर समस्या होती या मुडदुसाची. पण आता कसं झालंय, हम्म. प्रत्येक काळामध्ये वेगवेगळ्या कस्टम बिलीफ्स असतात आणि त्याप्रमाणे लोक वागतात. म्हणजे सध्या आमचे सगळ्यात मोठा लहान मुलांचा शत्रू आहे म्हणजे दूध, वरचं दूध. हो हो वरचं दूध हा भयानक मोठा शत्रू आहे लहान बाळांच्या आयुष्याचा. आपल्याला हम्म. परंपरेने काय शिकवलं, लहान बाळ आहे म्हणजे दूध दुभतं पाहिजे घरात. हो अहो लिटर लिटर 2-2 लिटर दूध पाजणाऱ्या आया असतात. बापरे. गाईचं बाळ म्हशीचं दूध पित नाही, म्हशीचं बाळ शेळीचं दूध पित नाही, शेळीचं बाळ उंटाचं दूध पित नाही, माणसाचं बाळ बरोबर आहे. सगळ्याचं दूध पितं. इट इज नॉट मेड. हम्म देवानी गाय माणसाच्या मुलासाठी नाही बनवलेलं. हम्म. दूध पित्या बाळामागे डॉक्टर लागतो, जेवत्या बाळामागचा डॉक्टर सुटतो. हम्म. अंगावरच्या दुधाला मदत म्हणून 6व्या महिन्याला खीर, 9व्या महिन्याला खिचडी, वर्षाच्या वाढदिवसाला जेवण म्हणजे सॉलिड पाहिजे. मदत म्हणून, पूरक आहार म्हणून वरचं दूध लोक त्याच्यात पाणी घालतात, निम्म दूध निम्म हो ना. पाणी. कशासाठी? तर ते पचावं म्हणून. मग मी म्हणतो त्याची दूध तरी कशा घालता, नुसतं पाणी पाजा, बाळा किती का बारीक राहीना, पण पचलं पाहिजे हो. हो ते हो चुकीचं खरंय. आहे. म्हणजे दूध पाजणे हे कन्सेप्टच चुकीचं आहे. नॉट मेड फॉर इच अदर. म्हणजे देवाने जर हम्म. 90% मार्क वालं बाळ तुम्हाला दिलं असेल तर गाईचं दूध बैलाच्या मेंदूसाठी दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही त्याला आधीच 50% करून टाकता लहानपणापासून. हम्म. खूप इट्स नॉट महत्वाचा अ गुड मुद्दा डाएट. सांगताय तुम्ही. हो हो हो. आणि दुसरं म्हणजे बाटली. बाटली, बाटली हो बाटली बाळाची दूध शत्रू पाजायचं. आहे. बाटली पुतना मावशी आहे. बाटलीचं हृदय विषारी आहे. बाटलीचा जन्म बाळ गिळाण्यासाठी आहे, तिचं हृदयच विषारी आहे. धुवून हम्म. घेतली, उकळून घेतली तरी ती शत्रू आहे ना. शत्रूच्या तोंडी बाळाला दिलं की बाळ बिघडणार. तेव्हा मी सांगतो, बाळ किंवा बाटली एकावर प्रेम करा. ऍट अ टाइम दोघांवर प्रेम कसं करणार? हो ना, एकावरती हो ना. प्रेम करा. ज्या घरात बाटलीवर प्रेम तिथलं बाळ बिघडलेलं. ज्या घरात हम्म. बाळावर प्रेम तिथली बाटली फेकून दिलेली. हम्म. बाळांच्या असे संदर्भामध्ये आपण बोलतोय. एक म्हणजे हा तुम्ही सांगितलं की मालिश करायची आवश्यकता नसेल, रगडून रगडून मालिश करायची आवश्यकता नाही. दूध, वरचं दूध बाळाला देऊ नका. तिसरी आणखी एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे. अंघोळ घालत असताना बाळाला, म्हणजे मी बघितलंय हे, की बालरोग तज्ञ सांगतात की अगदी म्हणजे थोडंसं कोमट पाणी किंवा थोडंसं गरम पाण्याने अंघोळ घाला.
परंतु आपल्याकडे इतका असा समज आहे की कडक कडक पाण्याने त्याला अगदी गरम गरम पाण्याने अंघोळ घालायची आणि ती पण रगडून रगडून अंघोळ घालायची. आणि मी पाहिलेलं आहे की बाळ भाजल्याची सुद्धा उदाहरणं आहेत. एवढं गरम पाणी की ते हो हात बुडवलं तर हाताला पोळतं, तर ते मगनी पाणी ओतून ओतून ते 4 दिवसाच्या बाळाला 10 दिवसाच्या बाळाला अंघोळ घालतात. तर तुम्ही याच्याबद्दल पण नाही काय सांगाल? ते नाही नाही, इट शुड बी कम्फर्टेबल, इट शुड बी वॉर्म वॉटर, इट शुड हां, नॉट बी कारण व्हेरी बाळाची हॉट. त्वचा खूप नाजूक असते त्या असल्यामुळे. आणि अप्रोप्रिएटच पाहिजे. आपण हात घालून बघायचं आणि फार कडक नाही, फार गार नाही, मध्यम आहे असं पाहिजे. म्हणजे चाइल्ड शुड हां. एन्जॉय बाथ. हो, हो. अगदी बरोबर. हम्म, हम्म. आपण आणखी पुढे जाऊया. तुम्ही जर्नल ऑफ रूरल पेडियाट्रिक्स सुरू केलं. तर याच्या पाठीमागे तुमचा हा, विचार काय होता? की काय म्हणजे कशासाठी सुरू केलं तुम्ही? काय मी मुंबईला वाडिया चिल्ड्रनहून एमडी झालो. हां. मुंबईहून डायरेक्ट बारामतीला येऊन अवतीर्ण झालो. अच्छा. मुंबईमध्ये मी जे काही शिकलो, हां. मी काय शिकलो, इंग्लंड अमेरिकेमध्ये सरकारी खर्चानी फुकट मुलांना कसे बरे करावे हो. हे आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये शिकलो. आणि बारामतीत आल्यानंतर प्रसंग असा आला की आईच्या खर्चानी तुम्हाला आहे त्या फॅसिलिटीमध्ये कसे बरे करावे. हे दोन्ही वेगळ्या गोष्टी होत्या. हो. हे सेटिंगच वेगळं होतं. आमचं हो. शिक्षण याच्यासाठी नव्हतंच. हं, हं. आमचं शिक्षणच होतं की बेस्ट ऑफ द बेस्ट व्हॉट यू कॅन डू. आम्ही एक्सपर्ट लोकांना माहिती होतं एमडी झाल्यामुळे. पण ते इथे अप्लिकेबलच होत नव्हतं. हं, म्हणजे हं, हं. आम्हाला जे सेटिंग शिकवलं गेलं, मला हं, ते हं. रिराईट करावं लागायचं. म्हणजे मला लक्षात कधी आलं की माझ्याकडे एक बाळ आलं पायोनिक मेनिंजायटिस. सायंटिफिकली मॅनेज करणं म्हणजे त्याला पुण्याला जा म्हणून सांगणं. ती म्हणे माझ्याकडे 20 रुपये आहेत, 20 रुपयात हं. पुण्याचं तिकीट पण निघत नाही. मी तिथे हो जाणार ना. कशी, राहणार कशी, जेवणार कुठे, कुठं ट्रीटमेंट माझी अशक्यच. गव्हर्नमेंटमध्ये ससूनमध्ये जरी नेलं तरी तिथपर्यंत पोहोचायला माझ्याकडे पैसे नाहीत ना. हो ना, हो आणि ना. नंतर मी तिथे 8-10 दिवस 15 दिवस ऍडमिट करावं लागेल. 10 दिवस मेनिंजायटिस झालाय. पण माझ्यावरती बंधन हे आलं की हिच्याकडे 20 रुपये आहेत. मी घेतले तिचे 20 रुपये, म्हटलं मी बघतो काय करायचं ते. मग मी ऍडमिट करून मग मी माझ्या नॉलेजचा वापर करून मी हं, त्याचा हं. पाहिजे मेनिंजायटिस बरा केला. तेव्हा मला समजलं की माझ्या ज्ञानाचा माहिती जे काही मी शिकलो मुंबईमध्ये, आदर्श बालरोग शिकलो, ते इथं मला लोकल सेटिंग मध्ये कसं वापरायचं फेर विचार करावा लागेल हो. माझ्या ज्ञानाचा, आणि अप्लाय करायला लागेल लोकल सिच्युएशन मध्ये. आणि हं, मग हं. मग त्या दृष्टीने मी अभ्यास करायला लागलो. आणि मग माझ्या लक्षात आलं की असा करतायत मला येतोय. मी जरा अकॅडमिक टाईपचा माणूस आहे, मला कशाचाही अभ्यास करता येतो आणि मला तसं ते प्रेझेंट करता येतं. म्हणून मग मी जर्नल काढला. आणि काय झालं, ज्याला आपण पीअर ग्रुप मोटिवेशन म्हणतो. माझा भाऊ सुद्धा डॉक्टर आहे. एकदा आम्ही चर्चा करत होतो कौटुंबिक, आणि त्यांनी मला विचारलं की डॉक्टर शिरोळे पुण्याचे फार नामवंत बालरक्तज्ञ होते, एवढे का नामवंत आहेत, हं, हं, हं. त्यांच्यात असं काय आहे की जे तुझ्यात नाही, हो ना, हो ना. असं माझ्या भावाने मला प्रश्न विचारला. हं, हं. मी म्हटलं अरे त्यांनी हजारो बालरोग तज्ञ निर्माण केलेत हो. शिकवून. त्याच्यामुळे प्रत्येक बालरोग तज्ञ हजारो लहान मुलांना बघतोय आणि सेवा देतोय. हं. त्यांचं हे जे काम आहे शिक्षण देण्याचं, हे त्यांनी केलं म्हणून ते एवढे मोठे झाले. बरं. मग हां. माझा भाऊ म्हणजे तू शिकव ना, तुला कोणी सांगितलं शिकवू नको म्हणून. आता मी 12मध्ये तरुण कोणाला शिकवणार आहे. हं. मग त्याच्यामधनं ही आयडिया आली की आपण एक जर्नल काढू.
आणि ग्रामीण भागामध्ये बेस्ट मॅनेजमेंट कशी करावी. मग ते जर्नल काढलं, ते इतकं सक्सेसफुल झालं की भारतभर जगभर सगळीकडे त्याचा प्रचार झाला. आणि मला एक ओळख मिळाली, मला क्षेत्र मिळालं, अभ्यास करायचं, लिहायचं, दर महिन्याला जर्नल मध्ये छापायचं, आणि स्वतःच लेख लिहायचे आणि स्वतःच त्याच्यावरती अभ्यास करून द्यायचा. आणि हाऊ टू मॅनेज अ चाइल्ड बेस्ट इन रुरल डिस्पेन्सरी ॲट मदर्स एक्सपेन्सेस, हे नवीन सायन्स होतं. मग ते मी त्याच्यात गेलो आणि मग ते जर्नल जवळजवळ 20-22 वर्ष 25 वर्ष चालवलं. पण इंटरनेट आल्यानंतर, डिजिटल क्रांती झाल्यानंतर, ही जी कम्युनिकेशनची गॅप होती, म्हणजे अर्बन रुरल गॅप, ती भरून निघाली. त्याची गरज राहिली नाही. डिजिटल आणि मग हे मीडिया मधलं इकॉनॉमिकली व्हायबल होईना. आणि गरज भागली, त्याची गरज भागली म्हणून मग मी जर्नल बंद करून टाकलं. अच्छा. आता आपण जे बोलतोय हे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्सचा फायदा आहे. आणि याचा खूप लोकांना फायदा होऊ शकतो, हजारो लोकांना फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे म्हणून त्या जर्नलचा जन्म आणि एंड पर्पजली झालं. पर्पज वॉज ओव्हर, दॅट्स वाय आय क्लोज डाऊन द जर्नल. अच्छा, आपण आणखीन पुढे जाऊया. तुम्ही अनेक गोष्टी बारामतीमध्ये पहिल्यांदाच सुरू केल्या, ते म्हणजे लहान मुलांचा ECG, EEG, ऑडिओमेट्री, नवजात बालकांसाठी NICU आणि नवजात बाळाला कृत्रिम श्वास देणारं रेस्पिरेटर, हे तर तुम्ही स्वतः संशोधन करून तयार केलं आणि त्याचं पेटंट सुद्धा तुमच्या नावावर आहे. तर याच्याबद्दल पण सांगा. आता काय झालं, ते टाइम की बात आहे. मी अशा वेळेला, अशा काळात जन्माला आलो की पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर या 4 मोठ्या गावांच्या मध्ये बारामती आहे सेंटरला. प्रत्येक गाव 100 किलोमीटर अंतरावरती आहे बारामती पासून. आणि त्याच्यामुळे खूप मोठा एरिया असा होता की जिथे मी जवळजवळ 15 वर्ष एकटा बालरोग तज्ञ होतो. माझ्याशिवाय पर्यायच नव्हता लोकांना. फुल मोनोपॉली, पाहिजे तेवढं लुटायची मला संधी होती. पण आमचं प्रिन्सिपल आड आलं ना, पैशासाठी काम नाही करायचं, कामाचा पैसा घ्यायचा. त्याच्यामुळे नाव खूप झालं. आणि ही प्रॅक्टिस, त्याच्यामुळे पहिलं मी केलं कारण मी पहिलं पेडियाट्रिशियन आलो. पहिलं NSM चालू केलं कारण मी, हे बाय चान्स घडत गेलं. पण मी जे रेस्पिरेटर बनवलं, नवीन जन्म घेतल्यानंतर बाळाला श्वास नाही घेतला तर व्हेंटिलेटर वरती कोरोना काळामध्ये व्हेंटिलेटरची जी शॉर्टेज झालं, ते मी रिसर्च करून बनवलं. त्याची कॉस्ट खूप कमी होती, साधारणपणे 20-25 हजार रुपयात ते व्हेंटिलेटर माझं तयार होत होतं. त्याचं पेटंट सुद्धा मला मिळालं आणि इट वॉज अप्रिशिएटेड. मला वाटतं 8-10 हजार लोकांनी ते विकत पण घेतलं ऑल ओव्हर इंडिया. आणि अजूनही लोक ते वापरतात, त्यावेळेला मी बनवलेलं. पण समोर अगर माझं धंदा करणे, व्यवसाय करणे, पैसा कमवणे, हे मला हेल्थ एज्युकेशन, डोळ्यात काजळ घातल्याने कुणाचे डोळे हेमा मालिनी सारखे झाले आहेत, याच्यामध्ये मला इंटरेस्ट होता. आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात आहे आपल्या काजळ घातली, पण आपल्या कुणाचेच डोळे हेमा मालिनी सारखे नाहीयेत. डोळ्यात काजळ घालून नाही डोळे सुंदर होत. तसं आहे ते. त्याच्यामुळे माझा अप्रोच जास्त लोकल कम्युनिटीवरती काय सर्व्हिस देता येईल आपल्याला बेस्ट, याच्याकडे राहिला. म्हणजे आता ग्राईप वॉटरचं खूप प्रस्ताव होता आमच्या काळी. आता जरा आहे अजूनही, बरं का, कमी नाही झालेलं, अजूनही आहे पण जरा कमी आहे. ग्राईप वॉटर मधली दारू ढोसून जाहिरातीतल्या बाईच्या 3 पिढ्या टेर झोपल्या. मैं देती थी, मेरी माँ मुझे देती थी, दादी माँ मेरी माँ को देती थी. क्यों देती थी? क्योंकि उसमें दारू थी, सब पीके सोते थे. त्याच्यावर लिहिलेलं असतं कंटेन्स 5% अल्कोहोल, बियर इज 5% अल्कोहोल.
म्हणजे मोठ्या माणसाला एक बाटली बिअर म्हणजे तान्या बाळाला 2-3 चमचे बिअर पाजलं म्हणजे काय ते तसंच आहे ते, अगदी मस्त बरोबर. पिणारून झोपणार, पिणारून झोपणार, पिणारून झोपणार. मी एक रिसर्च पेपर केला होता, आयडेंटिफाईंग अल्कोहोलिक न्यूबॉर्न्स. बर. आणि त्या काळामध्ये आता जे ब्रेथ अॅनालायझर मशीन येतं, एखादा माणूस दारू पिलाय का नाही, पोलीस कसं बघतात, ड्रंक अँड ड्राईव्ह वाले लोक ते तोंडाला लावतात, त्याच्यामध्ये मीटर येतं. त्या काळात नव्हतं. तोंडाचा वास घ्यायसाठी ठरवायचा, हा दारू पिलेला आहे, हा नाही पिलेला आहे. ज्याच्या तोंडाला दारूचा वास येतो तो दारू पिलेला आहे. इतकं सिंपल होतं. मग मी 50 मुलांना डिस्टिल वॉटर पाजलं, 50 मुलांना ग्रेप वॉटर पाजलं आणि ऍट रॅन्डम ओळखायला सांगितलं, काय कसा वास येतोय सांग, लिहा कागदावरती. 100% करेक्ट आयडेंटिफाय झाले, ही 50 मुलं दारुडी आहेत. यांच्या तोंडाला धरताना सगळ्यांना ग्राईप वॉटर पाजलं होतं. मग हा पेपर मी पब्लिश केला इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये. म्हणजे लोकल प्रॉब्लेम, त्याचं सोल्युशन आणि त्याचं सायंटिफिक प्रेझेंटेशन ऍट अप्रोप्रिएट फोरम, हे सगळं गणित जमायला लागतं. त्यासाठी अकॅडमिशियन पण असावं लागतं आणि पेडियाट्रिशियन हॅज टू बी अ सोशल क्रिएचर बाय नेचर. तर आईशी संबंध आहे, आजीशी संबंध आहे, फॅमिलीशी संबंध आहे. आणि त्यांना म्हणजे इट्स नॉट माय प्रिस्क्रिप्शन दॅट क्युअर्स चिल्ड्रेन, इट्स माय ट्रेनिंग ऑफ मदर. मदरला मी एम्पॉवर करायला पाहिजे, हाऊ टू लुक आफ्टर द चाइल्ड वेल, असा त्यातला आस्पेक्ट असतो तो. म्हणजे आईचं शिक्षण, आजीचं शिक्षण याला जास्त महत्व द्यावं लागतं. इव्हन व्हॅक्सिनेशन साठी लोक येतात त्यावेळेस सुद्धा, म्हणजे नुसतं लसीकरणाच्या जागी लस दिली, लस टोचून आणली असं नाही. ग्रोथ बरोबर आहे का नाही, डेव्हलपमेंट बरोबर आहे का नाही, डाएट बरोबर आहे का नाही, बिहेवियर बरोबर आहे का नाही, हे बघायला लागतं आणि हे कुठेतरी बघायला पाहिजे. तर म्हणून मग पेडियाट्रिशियनला जरा जास्त फॅमिलीशी अटॅच राहावं लागतं, बाकी कुठल्याही प्रोफेशन पेक्षा. हो हो. आणखी पुढे जाऊया आपण. तुम्ही रिमांड होम मध्ये ज्युवेनाईल मॅजिस्ट्रेट म्हणून काम केलं आणि अडॉप्शन संबंधी कायदा आणि इन्फंट मिल्क सबस्टिट्यूट कायदा याच्यामध्ये तुम्ही बदल सुचवलेत. आणि हे बदल सुचवल्यानंतर हे बदल संसदेमध्ये शरद पवार यांनी करून घेतले. म्हणजे भारताची घटना बनवण्यामध्ये तुमचा सुद्धा हातभार लागलेला आहे. तर हे तुम्ही कसं केलं? या तिन्ही टोटली डिफरंट आस्पेक्ट्स आहेत माझ्या लाईफ मधले. पेडियाट्रिशियन मीन्स चाइल्डहुड च सायन्स माहीत असलेला डॉक्टर. सायन्स ऑफ चाइल्डहुड. सायन्स म्हणजे काय? सायन्सची डेफिनेशन आहे फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स ऑफ एनिथिंग इज सायन्स. भूगर्भाचा अभ्यास म्हणजे जमिनीतलं फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स समजायला पाहिजे. ऍस्ट्रोफिजिक्स म्हणजे ऍस्ट्रो सायन्स म्हणजे अवकाशाचं फिजिक्स केमिस्ट्री. ओशनॉलॉजी म्हणजे ओशनचं फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स समजायला पाहिजे. बॉटनीचं प्लॅन्टचं समजायला पाहिजे, झुलॉजीचं ॲनिमल्सचं समजायला पाहिजे. काय? फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स. तसं आम्ही लहान मुलांचं फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स आम्हाला समजते. लहान मूल म्हणजे मोठ्या माणसाची छोटी प्रतिकृती नाही. अगदी बरोबर. चाइल्ड इज नॉट अ मिनिएचर ॲडल्ट. जशा एखाद्या फुलपाखराच्या स्टेजेस असतात, अंडी, अळी, कोश आणि सुरवंट आणि मग फुलपाखरू, तशा फिटस, न्यूबॉर्न, टॉडलर, प्री स्कूल चाइल्ड, स्कूल एज चाइल्ड, ॲडोलेसंट, यंग ॲडल्ट, ॲडल्ट, ओल्ड एज,
एक्स्ट्रीम ओल्ड एज, या प्रत्येक अवस्थेची अॅनाटॉमी वेगळी आहे, फिजिओलॉजी वेगळी आहे, पॅथॉलॉजी वेगळी आहे, फार्मॅकॉलॉजी वेगळी आहे. प्रत्येक एज अँड स्टेजचं डाएट वेगळं आहे. प्रत्येक एज अँड स्टेजचं शरीराची क्रिया रचना वेगळी आहे, ती समजायला लागते. आणि मग गणितही वेगळी आहेत. ड्रग डोसेज डाएट सगळी गणित वेगळी आहेत. आणि पर्पज ऑफ लाईफ सुद्धा वेगळं आहे. म्हणजे 2 वर्षाच्या मुलाला सुद्धा पर्पज ऑफ लाईफ आहे. 10 वर्षाला वेगळं पर्पज आहे, 20व्या वर्षी वेगळं त्याच्याकडनं अपेक्षा आहेत माणूस म्हणून, 30व्या वर्षी वेगळे आहेत, 40व्या वर्षी वेगळे आहेत. आता मी 75 वर्ष क्रॉस झालेले आहेत, माझ्याकडनं वेगळ्या अपेक्षा आहेत. माझ्याकडनं पैसे कमवण्याची अपेक्षा नाहीये, माझ्याकडनं वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. मग हे जे काही सायन्स आहे, म्हणून मग जेरियाट्रिक्स आहे, म्हणून पेडियाट्रिक्स आहे. तसं हे सायन्स ऑफ चाइल्डहुड प्रत्येक आईनी, प्रत्येक वडिलांनी आणि हे शिकायला पाहिजे. म्हणजे आपल्या मुलाला मोठं करायचं, मनाचं सुद्धा सायन्स आहे ना, भावनांचं सुद्धा सायन्स आहे ना. मग ते सायन्स समजून घ्यायला पाहिजे का नाही. इमोशन्स च सुद्धा सायन्स आहे ना, भावना अंक आम्ही काढू शकतो. तर ते इतकं इम्पॉर्टंट आहे ते. म्हणजे बायोतज्ञ होऊन माझ्या ज्ञानाचा उपयोग मी चिक्कार नोटा छापायसाठी करू शकतो. माझ्या ज्ञानाचा उपयोग पैसे कमवायला पण करा, सामाजिक कार्य करा, मतिमंदाची शाळा काढा, हुशार मुलांसाठी खूप फिया घेऊन इंटरनॅशनल शाळा पुढे काढेल. पण मतिमंद मुलांना शिकवण्यासाठी त्यांचं एज्युकेशन ऑफ द डिसेबल्ड वॉज अ नो मॅन्स लँड. म्हणजे जेवढ्या शाळा होत्या त्या 2च लोकांनी काढल्या होत्या. कोणीतरी घरातलं मूल मतिमंद आहे म्हणून मतिमंद शाळा काढली, किंवा मतिमंद डिपार्टमेंट मध्ये सरकारी अधिकारी होता आणि फंड कसे आणायचे सरकारचे माहिती आहे म्हणून त्यांनी निवृत्त झाल्यानंतर शाळा काढली. अशा 2च जातीच्या शाळा होत्या. आमच्यासारखं ऍज अ अकॅडमिक करिअर, माझ्या करिअर म्हणजे काय, कारकीर्द. करिअर इज नॉट एज्युकेशन और प्रोफेशन और बिझनेस, हे करिअर नाहीये. तुम्ही आयुष्यभर काय करता ते करिअर, कारकीर्द म्हणतो त्याला. तर ते करिअरचा भाग म्हणून मी एज्युकेशन ऑफ द डिसेबल्ड हे मी माझ्या करिअरचा भाग मानला. ऑफ अ डेव्हलपमेंटल पेडियाट्रिशियन. मी पेडियाट्रिशियन डेव्हलपमेंटल झालो तर मी काय करायचं, तर मी डेव्हलपमेंटली चॅलेंज मुलं जी आहेत ती पाहिजे ना तुमच्या हातात काम करायला. आणि आमचं क्षेत्र पैसे देऊन काय फार लोक येत नाहीत. सिरियस झालं, पैसे वाढल्या, कमी झाल्या, डॉक्टर केली तर भरपूर पैसे कमवता येतात. पण हे डिसेबल्ड मुलांच्या शिक्षणामध्ये फार पैसे वगैरे नसतात. फी घेऊन आम्ही 20 रुपये फी लावली महिना तर कोण देईनात. मोफत असलं तर आमची स्वतःची खासगी गाडी पाठवायची, मग हे घरनं पाठवणार आपण देऊन सोडायचं आपल्या खर्चाने. कारण डिसेबल्डच्या एज्युकेशनला तेवढं ग्रामीण भागात महत्व दिलं जात नव्हतं आणि कन्व्हिनियंट नव्हतं, ट्रॅव्हलिंग नव्हतं, खर्च झेपायचा नाही आई वडिलांना. पॉवर्टी होती अशातला भाग नाही. मध्यम असलं तरी सुद्धा त्या जाणं येणं माणूस द्यावा लागतो बरोबर, ते व्यवहारात जमत नव्हतं. म्हणून मग मी ती शाळा काढली आणि मग त्याप्रमाणे मी माझं करेन. तसंच रिमांड होमशी मी अटॅच होतो. रिमांड होम मध्ये की तुम्ही रिमांड होमशी अटॅच होतात आणि ज्युएनाईल मॅजिस्ट्रेट म्हणून तुम्ही काम पण केलेलं आहे. हो, मी जवळजवळ 20-25 वर्ष काम केलं आणि त्यांची समस्या एकदम 100-150 मुलं असतात रिमांड होम मध्ये. पण ते काही सगळे गुन्हेगार असतात असं नाही. सोशली ज्यांना आई नाही, वडील नाही, आई वडील दोघही गेले,
डेस्टिट्यूट्स असतात, त्यांना कुणीच नाहीये किंवा घरचे लोक सांभाळू शकत नाहीयेत काही कारणाने, ब्रोकन फॅमिलीज आहेत, व्यसनी वडील आई वडील आहेत, आई पळून गेली, बाप दारुडा आहे, मग आता त्या म्हाताऱ्या म्हातारीने काय करायचं, मग रिमांड मध्ये. म्हणजे हे सोशल गव्हर्नमेंट करतं काम, आणि मग त्याच्यामध्ये आपलं योगदान द्यावं म्हणून आम्ही त्याच्यामध्ये होतं. अडॉप्शनचं जे क्षेत्र होतं ते सुद्धा असं होतं. मी साधारणपणे नॉट लेस दॅन 100 लोकांनी माझ्याशी चर्चा करून अडॉप्ट केलीत मुलं. म्हणजे कसं होतं, कारण ते क्षेत्र असं आहे की लोकांना माहित नव्हतं. पाठी लावली, नाही म्हणून का बसता, या चर्चा करू, अशी पाठी लावली. मग लोक ती पाठी वाचून 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 एक दिवशी हिंमत करून तुमच्याकडे आलो. 2-4 वर्ष ती चिद्ध पाठी वाचत होती ती. मग आम्ही आता ठरवलं आज जायचंच, आणि मग त्यांना मार्गदर्शन करायचं आणि त्यांना अडॉप्शनला मदत करायची आणि ती फॅमिली हॅपी करायची. ते त्या दृष्टीने म्हणजे याच्याकडे म्हणजे चाइल्ड हेल्थ, चाइल्ड एज्युकेशन, चाइल्ड वेलफेअर मध्ये हे मोडतं. अडॉप्शन किंवा रिमांड होम हे चाइल्ड वेलफेअर मध्ये मोडतं, आणि मग चाइल्ड त्या क्षेत्रातलं ते काम होतं. आणि याचं म्हणाला तुम्ही ते कायदा बदलून घेतला. इन्फंट मिल्क सबस्टिट्यूट वर काम केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी ट्रेनिंग वगैरे घेऊन एक्सपर्टाईज मिळालं होतं. दिल्लीला जाऊन ट्रेनिंग घेतलं होतं, त्या ऍक्ट बद्दलच प्रशिक्षण घेतलं होतं. त्यांनी कोणीतरी ऑर्गनाईज केलं होतं, बहुतेक युनिसेफ वगैरे कोणीतरी असेल. तर त्याच्यामध्ये मग मी जाऊन शिकून आलो होतो. आणि तो ऍक्ट केंद्र सरकार रद्दबातल करणार होतं साधारणपणे 15-20 वर्षापूर्वी. आणि आमच्या लोकांची इच्छा होती की तो ऍक्ट चांगला आहे आणि तो पाहिजे आहे, हिताचा आहे, देशाच्या हिताचा आहे, आयांच्या हिताचा आहे, मुलांच्या हिताचा आहे. चांगला कायदा रद्द करण्याचं सरकारने प्रपोजल मांडलं होतं. मग आमचे सारखे जे लोक होते भारतभरातले बालरोग तज्ञ, आम्ही अर्ज विनंत्या करत होतो. मग मी एक दिवशी शरद पवारांना सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे. ते म्हणे ते माझ्याकडेच आहे म्हणे, मी ग्रुप ऑफ 8 मिनिस्टरचा हेड मी आहे आणि आय हॅव टू टेक द कॉल ऑफ दिस मॅटर. मग त्यांनी आमच्याकडे समजून घेतलं आमचं काय म्हणणं आहे ते. आमच्या नॅशनल लेवलच्या लोकांना बोलावलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला कायदा कसा पाहिजे द्या लिहून, मी पास करून येतो संसदेमध्ये. मग आम्ही 10-12 लोकांनी मिळून कायद्याची कलमं कशी पाहिजेत ती लिहिली आणि शरद पवारांच्या हातात दिली, आणि त्यांनी संसदेमध्ये तो कायदा पास करून घेतला. म्हणजे मी हाताने लिहिलेला शब्दांचा कायदा भारताच्या संविधानामध्ये इन्क्लूड झालेला आहे. पण हे कशामुळे झालं, कारण शरद पवारांना माहिती होतं की आम्ही स्वार्थासाठी काही काम करत नाही. म्हणजे आमचं इंटरेस्ट सोशल आहे हे त्यांना माहित झालं, त्याच्यामुळे त्यांनी आउटराईट मदत केली. पण आपण पुढाकार घ्यावा लागतो. आपण पुढाकार घ्यावा. आपण आणखी पुढे जाऊया. गेल्या 4 वर्षांपासून तुम्ही आदर्श शालेय आरोग्य सेवा देत आहात, मुलांना घडवत आहात, भावनिक आध्यात्मिक त्यांचा विकास करत आहात. तुम्ही जे बाल कल्याण केंद्र काढलेलं आहे त्यामध्ये 50 पेक्षा जास्त कर्मचारी वृंद आहे, 50 मूकबधीर विद्यार्थी आहेत, 50 मतिमंद विद्यार्थी आहेत, 300 नॉर्मल विद्यार्थी आहेत. तर हे तुम्ही कसं काय चालवताय? म्हणजे हे खूपच मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि इतके अनेक उपक्रम मी नेहमी फेसबुकला बघते, युट्यूब चॅनलवर तुमच्या बघत असते की तुम्ही अनेक उपक्रम राबवत आहात. तुम्ही कथा सांगत असता त्या मुलांना, गोष्ट सांगता, आणि तुमची सून पण याच्यामध्ये तुम्हाला मदत करते आहे, ती शिक्षिका आहे, तुमचा मुलगा त्या
शाळेमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो आहे. तर तुम्ही पूर्ण तुमचं कुटुंबच सगळं ते आरोग्य केंद्र चालवत आहे, बालकल्याण केंद्र. तर त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. काय झालं आमचं हॉस्पिटल इतकं प्रॅक्टिस छान होती आमची दोघांची, माझी आणि हं, माझ्या हं. मिसेसची. आणि आम्ही एक दिवशी निर्णय घेतला, सुनील गावस्कर किंवा सचिन तेंडुलकर रिटायर होतात ना, तसे आम्ही रिटायर हो. झालो. आम्ही आमच्या पीकवर असतानाच ठरवलं इनफ इज इनफ. म्हणजे आतापर्यंत जीव वाचवण्याचं काम केलं मुलांचे. हो. आता मुलांचे जीवन घडवण्याचं काम करू. हं. आता 24 तास सेवा देणं शक्य नाही. 12 हो. महिने 24 तास ऑन डिमांड सर्व्हिस 45-50 वर्ष दिली बास झालं आता. हं, हं. मग काय करायचं? आणि एनर्जी तर कमी झालेली नव्हती आणि शाळा काढलेली होती. आणि मग आम्ही जे काम कुणीच करत नाही की हं. प्रिव्हेंटिव्ह पेडियाट्रिक्स, म्हणजे हं, हं. मुलांचं आरोग्य. आमचा लोगोच असा आहे, सुदृढ मुले चांगली शिकतात, सशक्त मुले चांगली शिकतात. हं, हं. म्हणजे निरोगी नाही, सशक्त पाहिजे. हं, टिळक, हं. लोकमान्य टिळक ते हं. सशक्त झाले म्हणून त्यांनी 1 वर्ष गॅप घेतली, तालीम केली, स्वतःला सशक्त केलं आणि मग त्यांनी हं. देशाचा कारभार केला. हो, हो. मुलं सशक्त पाहिजेत, तर त्यासाठी त्यांचं ग्रोथ मॉनिटरिंग, हं, हं. त्यांचं डाएट, मेडिकल चेकअप, त्यांचं प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट, त्यांचं इम्युनायझेशन, त्यांचं हं. बिहेवियर, त्यांचं एज्युकेशनल डेव्हलपमेंट, हं, त्यांचं हं. सोशल डेव्हलपमेंट हे बघायचं, सायंटिफिकली बघायला पाहिजे. हो, हो. शिक्षक बघणार, हं. तो शिकवणे शिक्षक एवढ्याच दृष्टिकोनातून बघणार. हो, आणि हो. आम्ही बघणार पेडियाट्रिशियन हे म्हणजे आम्हाला त्याचं सायन्स ऑफ चाइल्डहुड माहिती असतं. हो, हो. आणि मग ते डिरेंज होऊ नये म्हणून काय करायचं ते हं. आपण करू शकतो. ते डिरेंज झालं असेल तर लवकर ओळखता यायला पाहिजे डिरेंज झालंय. आणि हं, डिरेंज हं. पूर्ण झालं तर ते मार्गी परत कसं आणायचं, हो, म्हणजे हो. रेमिडियल मेजर्स. म्हणजे हं. मी या स्कॉलस्टिक बॅकवर्डनेस हं, हं. या विषयामध्ये मी आता जातोय. अच्छा. स्कॉलस्टिक बॅकवर्डनेस, परीक्षेत मार्क कमी हं. ओढतो. पूर्वी नापास व्हायचं, आजकाल नापास करायची पद्धत नाही, गव्हर्नमेंटनी काढून टाकली. पण हो. मुलं नापास व्हायची. मग नापास झाल्यानंतर काय लोक करायचे, शाळेला दोष दे, आईला दोष दे हं. किंवा मुलाला दोष दे. दोष कुणाचा हे शोधायचे. हं, हं. हं. प्रश्न दोष कुणाचा नाहीये, ती परिस्थिती अशी होती की तो मुलगा नापास झाला. हो, हो. मग खरंय. प्रॉब्लेम कॅन बी इन द चाइल्ड, प्रॉब्लेम कॅन बी इन द फॅमिली, प्रॉब्लेम हं. कॅन बी इन द स्कूल, प्रॉब्लेम कॅन बी इन द कम्युनिटी. हं. म्हणजे उद्या रात्री कुठे दरोडा घालायचा ही जर कुटुंबात चर्चा चालत असेल हं. तर तो मुलगा काय शिकणार आहे शाळेमध्ये. हो, हो, हो. अगदी बरोबर आहे. फॅमिली एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम आहे. हं. हम्म. माझा एक लेख आहे, आई बाबा कुठे आहात तुम्ही, हं. मला तुमच्याशी बोलायचं. हं. बोलायलाच आई वडील नाहीत अवेलेबल. खरंय. घराघरातून संवाद हरवत चाललेला आहे. आई-वडील दोघंही नोकरीसाठी बाहेर असतात. बिझी. मुलांना बोलायलाच कुणी नाही, कोणी नसतं. हो. नसतं. ही समस्या आली आहे. तर हं. त्याच्यासाठी मग आम्ही बोलतो करतो मुलांना, हं, मग हं. आयडेंटिफाय करतो. तर असं प्रिव्हेंटिव्ह पेडियाट्रिक प्रॅक्टिस हं, करायला हं. एक तर पैसे कोणी देत नाही, पण आम्ही आमची शाळा आहे, आमच्याकडे 500 मुलं आहेत. हं, आम्हाला हं. कोणी त्याच्याला पैसे द्यायला पाहिजे, आमचं कमवून झालंय, हो ना. व्याजावर लागलं इतपत कमवलंय. नाही हं. पैसे मिळाले तरी चालतंय आता. आणि मुलं कमवतेत, त्यांना नोकऱ्या आहेत, पगार आहेत, संसार हं. भागतोय.
मग आपल्याला चांगलं काम करता येतं. म्हणून मग या क्षेत्रामध्ये आलो की आमच्या उज्ज्वल भवितव्य शालेय आरोग्य सेवा आम्ही दर्जेदार देतो मुलांना. आणि मग त्यांचं IQ टेस्टिंग करणे, त्यांचा सोशल कोशंट वाढवून देणे, त्यांचा इमोशनल बघणे, स्पिरिच्युअल बघणे. माझं एक पुस्तक मी आता लिहिलंय, मनाची संस्कार माला म्हणून. मनाच्या श्लोकांवर आधारित आहे आणि त्याचं नावच असं आहे की वागावे असे जगावे असे. वागा अमोल अन्नदाते वैजापूर यांनी छापलेलं आहे ते पुस्तक. मी मोठमोठ्या प्रकाशकांच्याकडे गेलो, पण त्यांनी सांगितलं खर्च तुमचा, प्रॉफिट आमचा. आमच्यामध्ये कसं जमायचं, खर्च सगळा मी करायचा आणि 80% प्रॉफिट ते घेणार, 20% लेखकाला देणार. पण ते अमोल अन्नदाते म्हणून मित्र आहेत आमचे वैजापूरचे, त्यांनी सांगितलं 100% खर्च मी करतो, तुम्ही पुस्तक मला द्या, मला आवडेल छापायला. तेही बालरोग तज्ञ आहेत, बहुतेक त्यांना याचं महत्व समजलं असावं वगैरे वगैरे, आणि तेही सोशल असावेत आणि असं आहेतच, म्हणजे असावेत नाही आहेतच. तर त्याच्यामुळे त्यांनी ते छापलं पुस्तक. तर इमोशनल डेव्हलपमेंट, स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट, मी दर आठवड्याला मुलांना एक गोष्ट सांगतो. सुरुवात मी आधी माझ्या नातवापासून केली. आता सुद्धा युट्यूबवर मला वाटतं काहीतरी 276-277 गोष्टी सांगून झालेल्या युट्यूबवर आहेत माझ्या युट्यूब चॅनलवर. आणि एक गोष्ट सांगतो मी दर आठवड्याला, मग मुलं एन्जॉय करतात. मला वेळ आहे, मग गोष्टी काही मी लिहून काढतो. मग जे समजा आता ते डोंगर फोडला एका मांझी नावाच्या माणसानी, कारण त्याची बायको गेली दवाखान्यात जाता येईना म्हणून, आणि रस्ता निर्माण केला एकट्यानी फोडून. त्याला पद्मश्री दिली मोदींनी. मग मी त्याची स्टोरी शोधून काढली आणि मग त्याची स्टोरी मी मुलांना सांगतो. मग अशा अनेक स्टोरी ज्याला आपण म्हणतो व्हर्च्यूज अँड व्हॅल्यूज, म्हणजे संस्कार द्यायचे. म्हणजे काय द्यायचं, घे अर्धा किलो संस्कार, असं नाही ना होत. ते संस्कार द्यायचे म्हणजे काय द्यायचं, ते या गोष्टीतनं संस्कार देता येतात. हो ना, बरोबर. आता काल मी गोष्ट सांगितली, सोपी गोष्ट आपली, गवळी, टोपी, माकड, पाणी का पैसा पाणी में, दूध का पैसा जमीन पे. हो बरोबर आहे. पाणी का पैसा पाणी में, किती छान गोष्ट आहे. पण याच्यामधनं त्यामधनं संस्कार होतात मुलांवरती, की त्याला पैशाचा मोह झाला. मग त्याला वाटलं आपण पाणी घालू, आपण म्हणजे डबल पैसे मिळतील. मग त्याला मिळायला लागले. मग त्यांनी दुधात पाणी टाकायचं बंद केलं आणि मग लोकांना चांगलं दूध मिळायला लागलं. मग त्याचा धंदा खूप चांगला चालायला लागला. म्हणजे प्रामाणिकपणा, मोहावरती कंट्रोल, अशा गोष्टीमध्ये ते त्याचा उपयोग होतो. शाळेच्या संदर्भामध्ये अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, तो असा की तुम्ही आपण बोलत असताना मला सांगितलं की तुमची शाळा ही नाचरी शाळा आहे. नाचरी शाळा हे काय? ते जरा भानगड आहे. ती भानगड अशी आहे की डान्सिंग इज द अल्टिमेट आर्ट फॉर्म. आर्ट अँड क्राफ्ट, काय ते 68 कला आहेत, 62 का 68 कला आहेत म्हणतात ना, त्या सगळ्या कला आहेत. पण सगळ्यात श्रेष्ठ काय आहे तर डान्स आहे. डान्स मध्ये माणसाचं मन मुक्त होतं. डान्स इज अ परफॉर्मिंग आर्ट, आणि डान्सचा परिणाम त्याच्या शरीराच्या बाहेर जातो. माणसाच्या, डान्सिंग करणाऱ्याच्या. बाकीच्या आर्ट फॉर्म मध्ये तेवढा तो बाहेर जात नाही, त्याचा परिणाम जगावरती होत नाही. आणि मुलांना आम्ही काय करतो,
मधली 15 मिनिटाची सुट्टी असते डबा खायची, छोटी सुट्टी मोठी सुट्टी, आम्ही मोठ्याने गाणी लावून ठेवतो आणि गाणी म्हणजे प्रचलित जी चालू असते. आता सध्या गुलाबी 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 गाणं आहे, गुलाबी साडी तुझी काहीतरी, ते लावायचं, मग मुलं नाचतात. नंतर ते सैराट मधलं गाणं फेमस होतं ते लावायचं, मग ते मुलं सैराट नाचतात आणि त्यांनी मुक्त छंदात नाचावे, काही बंधन नाही, काही बंधन नाही असं. आणि मग ते 15 मिनिटं लावायचं, मग मुलं इतकं एन्जॉय करतात ना. आनंदी बालपण, यशस्वी मोठेपण. मुलं यशस्वी कधी होतात आयुष्यात? खूप शिक्षण झाल्याने यशस्वी होतात का? नाही. आपण बघितलंय, खूप श्रीमंत झाल्याने यशस्वी होतात का? नाही. आपण श्रीमंत असून सुद्धा नैराश्य असलेले लोक बघितलेत. खूप शिक्षणाने नाही, पैशाने नाही, पण यशस्वी कोण होतात? ज्यांची बालपण आनंदी होती ते यशस्वी होतात. हो, अगदी बरोबर आहे. तर ते बालपण आनंदी ठेवणे हे एम ठेवलं, शाळेने सुद्धा ठेवायला पाहिजे. हो, हो. म्हणजे अगदी इट बरोबर इज आहे. नॉट इनफ की 8 तास आमच्याकडे, 16 तास तुमच्याकडे. आई वडिलांची जबाबदारी, एकमेकांवर जबाबदारी ठोकून नाही झालं. आपली आपली जबाबदारी शाळेच्या परिसरात असेपर्यंत मुलाला आनंदी ठेवणे. घरात सुद्धा आईनी मुलाला शिस्तीत तर वाढवायलाच पाहिजे. बेशिस्त मुलं कधी चांगली होऊ शकत नाहीत. आईने शिस्त लावायला पाहिजे, पण पालक व्हा, पोलीस नको. पोलिसिंग नाही करायला पाहिजे, पालकत्व पाहिजे, सकारात्मक पालकत्व पाहिजे, एन्करेजिंग पाहिजे, चुका वेळेवर दाखवायला पाहिजे. चुकलं तर जेवढी प्रमाण आहे तेवढीच रागवायला पाहिजे. म्हणजे चूक एवढी आणि रागवलं एवढं. म्हणजे म्हणजे रागवायचं त्या प्रमाणात रागवायचं. कुठे रागवणं म्हणजे रागवा मुलाला, पण स्वतः रागवू नका. आयांचा बॅलन्स जातो, किंचाळतात मुलांवरती, तर ते बॅलन्स सोडून नाही चालत. बॅलन्स सांभाळून रागवा. चूक झाली की वेळेवर लगेच रागवायला पाहिजे, जाणीव करून द्यायला पाहिजे की तुझं चुकलं. पण याचा अर्थ असा नाही की पुढे दिवसभर बोलतच राहायचं, थांबायला पाहिजे कुठतरी. हो, हा सुद्धा फार मोलाचा सल्ला आहे. अगदी बरोबर आहे. तर म्हणून आम्ही आमच्या शाळेमध्ये प्रथा लावली की लाऊडस्पीकर वरती मोठ्याने गाणं लावायचं आणि मुलांनी 15 मिनिटं नाचायचं. एव्हरीबडी एन्जॉय. मी त्याच्या 2-3 व्हिडिओ टाकलेत युट्यूब वरती. आमची शाळा नाचडी शाळा आहे म्हणून, बघण्यासारखे आहेत ते व्हिडिओ. हो, हो. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण येतोय. तुम्ही छंद जोपासताय. मला फार विशेष कौतुक वाटतं या गोष्टीचं, की तुम्ही आता एका टप्प्यावर असं ठरवलं, की आता मी प्रॅक्टिस करणार नाही. म्हणजे ओपीडी करेन, परंतु मला आता ते पेशंट बघणे आणि वैद्यकीय प्रॅक्टिस मला आता करायची नाहीये. मी आता इथून पुढे निवृत्त झालेल्या म्हणजे व्यक्तीसारखं वागणार. मी निवृत्ती घेणार आहे याच्यामधून. आणि आता तुम्ही चक्क हार्मोनियमच्या परीक्षा दिलेल्या आहेत. म्हणजे किती वेगळंच काहीतरी तुमचं चालू आहे, की म्हणजे आता तुमच्या कसं मनामध्ये ही आहे, इच्छा खूप आधीपासून होती का, की मला हार्मोनियम शिकायचंय? संगीताविषयी तुम्हाला विशेष प्रेम आहे असं दिसतंय. अहो नाही हो, मला अजिबात संगीतात रस नव्हता, काडीचाही रस नव्हता. काडीचाही रस नव्हता. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, हॉस्पिटल बंद केलं ऍट द एंड ऑफ 65 इयर्स. पण काय, माझ्या बायकोला गाण्यामध्ये फार रस होता आणि ती गाण्याकराची असल्यामुळे तिला कधी वेळ मिळालाच नाही. मग आता 61 हॉस्पिटल आम्ही दोघांनी एकत्र बंद केलं, त्याच्यामुळे आम्हाला दोघांनाही वेळ आहे. मग म्हटलं आपण आता संगीत शिकू. मग आमच्याकडे संगीत शिक्षक येतात, 15 मिनिटं मला शिकवतात, 15 मिनिटं माझ्या बायकोला शिकवतात, 15 मिनिटं सुनेला शिकवतात, 15 मिनिटं नातवाला शिकवतात. आमचा मुलगा काय आमच्या गटात येत नाही. तो मॅनेजमेंट साहेब आहेत, त्यांना वेळ नसतो. पण आम्हाला चौघांना 15-15 मिनिटं शिकवतात आणि आम्ही चौघही जण छान त्याचं एन्जॉयमेंट वेगवेगळं करतो. मी कसं एन्जॉय करतो, मी त्याच्याकडे लर्निंग न्यू थिंग,
new skill, new art is making new synapses in the brain, making new brain connections. When there is regeneration of brain synapses, aging is delayed. मी 76 वर्षाचा खॅक म्हातारा नाही जगत. दिवस उजाडला, डोळे उघडल्यापासून मिटेपर्यंत मी उत्साहातच असतो. म्हणजे नुसता उत्साह, नथिंग बट उत्साह. आणि ते उत्साही राहण्याचं, नवीन शिकण्याचं कारण ते आहे. अँटी एजिंग ट्रीटमेंट आहे ती. मी 4 परीक्षा पास झालो हार्मोनियमच्या. मग आता लक्षात आलं की 75 नंतर फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन अर्निंग अँड एव्हरीथिंग. जग आपलं चाललंय, आपलं सुद्धा जगाचं अडत नाही. आपलं शरीर आणि आपलं मन चांगलं ठेवायचं. मी MA योगाला ऍडमिशन घेतली. हो, तुम्ही MA योगा सुद्धा करताय. आता मी MA योगा करतोय कारण मला माझं मन आणि माझं शरीर फिट ठेवायचंय ना. हे माझं एम ऑफ लाईफ आहे ना. त्याच्यामुळे मी आता 4थ्या परीक्षेनंतर हार्मोनियम येतो, रोज वाजवतो, नवीन शिकतो. आता सध्या बागेश्री राग शिकून झालेला आहे माझा नवीन. एकदम सफाईदार वाजवतो मी हार्मोनियम. आणि मग नातवाची पण डेव्हलपमेंट माझ्या गाण्यामध्ये. म्हणजे त्या पावन खिंडीमध्ये, खिंडीत उतरून जिथे बाजी प्रभू लढले तिथे माझा नातू जाऊन, 7 वर्षाचा नातू पोवाडा गातो. हे घडवून आणावं लागतं. या गोष्टी आपोआप नाही घडत. नंतर अंदमानला सावरकरांच्या सेलमध्ये, सेल्युलर जेलमध्ये, तिथे जाऊन जयोस्तुते तो मोठ्या खड्या आवाजात म्हणाला. हा जो त्याला मी एक्सपिरियन्स देतोय ऍज अ डेव्हलपमेंटल पेडियाट्रिशियन ग्रँडफादर, who is affording such a trip and to give this experience to my grandson. मग हे असं संगीताचा संबंध माझा असा आहे. म्हणजे डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, आनंद, सुख, समाधान, फॅमिली बॉन्डिंग होतं. 1 तास रोज आमची फॅमिलीमध्ये संगीताचं वातावरण असतं. भांडायला वेळच नाही ना. नवरा बायकोला पण भांडायला वेळ नाही. आधी काम एवढं होतं की भांडायला वेळ नव्हता. आता असं कुठल्या कुठतरी समोर असतं, भांडणार कसं? ही त्याची युक्ती आहे. आगामी योजना काय आहेत? नवीन लेखन काय चालू आहे किंवा आणखी नवीन काही शिकायचं आहे? काय तुमचं नियोजन काय पुढचं? नियोजन कसं, लेखनाचं क्षेत्र मला जरा जास्त लाभी आहे कारण अभ्यास करतो मी. मेडिकलची पण पुस्तकं लिहितो बरीचशी. मी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर आहे, पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल टीचर आहे. माझ्यातून आतापर्यंत 200 तरी लोक बालरोगतज्ञ पास झालेत आणि ते कुठं कुठं काम करतायत. तर मला आजचे बालरोगतज्ञ घडवायला मला आजचं ज्ञान असावं लागतं. आय हॅव टू कीप माय नॉलेज अप टू डेट सो दॅट आय कॅन टीच देम व्हॉट एव्हर इज हॅपनिंग इन द वर्ल्ड टुडे. तर ते त्याच्यामध्ये करता येतं मला. शिक्षणाचा तो एक भाग आहे. नंतर मूक बधीर जगतासाठी, फॉर द डेफ वर्ल्ड, कर्णबधीर दुनिया कधी, असं एक पुस्तक लिहिण्याचं चालू आहे काम. बरीच पुस्तकाची कामं चालू असतात माझी. तुमच्या या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण या मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय. अतिशय दिलखुलास आणि खूप छान, मन मोकळी, तरीही मार्गदर्शक, प्रेरणादायी अशी मुलाखत आताच आपल्याला डॉक्टर अनिल मोकाशी यांनी दिली. ते बारामतीहून आपल्याला जोडले गेलेले होते. आणि ही जी मुलाखत आहे ही
मुलांना, त्यांच्या पालकांना, डॉक्टरांना, बालरोग तज्ञांना सगळ्यांसाठीच ही मुलाखत अतिशय मार्गदर्शक अशी ठरणारी आहे. रसिक हो, या ठिकाणी ही मुलाखत आपण थांबवत आहोत. तुम्ही सुद्धा कुठल्याही क्षेत्रामध्ये भरीव कार्य करत जर समाज ऋण फेडत असाल, तर मला जरूर संपर्क करा. कदाचित पुढची मुलाखत तुमची असू शकते. त्यासाठी बघत राहा लेखिका अश्विनी YouTube चॅनल. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. डॉक्टरांनी आज आपल्याला खूप वेळ दिला. ते आले आणि त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा डॉक्टरांचे खूप खूप आभार मानते आणि ही मुलाखत या ठिकाणी थँक्यू. संपवत आहे. धन्यवाद. बस, थँक्यू. बाय.